चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। रोते हंसते बस यूं ही तुम गुनगुनाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। प्यार करते करते हम तुम कहीं खो जाएंगे, इन्हीं बहारों के आंचल में थक के सो जाएंगे। प्यार करते करते हम तुम कहीं खो जाएंगे, इन्हीं बहारों के आंचल में थक के सो जाएंगे। सपनों तुम यूं सजाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। आज निरोपाच्या या हव्याशी माझ्या मनाची जी अवस्था झाली आहे ती तुमच्या सर्वांच्या मनाची झाली आहे। आपल्या शिक्षकांनी आपल्याला इथे आल्यानंतर चांगल्या दर्जाचे शिक्षण देत असतानाच आपल्यावर उत्तम संस्कारही केले। अभ्यासाबरोबरच कला, क्रीडा, साहित्य इत्यादी क्षेत्रांमधली आपली आवड जोपासली। आपल्याला तंत्रज्ञानाच्या व स्पर्धेच्या युगात टिकून राहण्याचा कानमंत्रही दिला। आपल्या अडखळत चालणाऱ्या पावलांना अद्यावत आदर्शवत बळ देणाऱ्या शिक्षकांचे व शाळेचे मनपूर्वक आभार। एवढे बोलून थांबते। कधी सोबत शिकत नाही, नुसता निरोप कधी राहता सुटत नाही। नमस्ते, माझे नाव वैष्णवी कारण मी आता मध्ये शिकते। खरं तर मी शाळेत पाचवीमध्ये आले तेव्हा मला शिकवायला कर्दळे मॅडम होत्या। पाचवीमध्ये आणि सहावीमध्ये त्यांनी आमचा खूप चांगला अभ्यास घेतला, पण सातवीमध्ये गेल्यानंतर आम्हाला शिक्षक शिकवायला होते। ते खूप चांगले शिकवायचे आणि शिकवता शिकवता ते हसवायचे, त्यामुळे आमचा वर्ग हसत खेळत चालत होता। मी माझे मनोगत व्यक्त करते। निरोपाचा क्षण नाही, आनंदाचा क्षण आहे। पाऊल बाहेर पडताना रेंगणारे मन आहे, रेंगणारे मन आहे। आता आपले विचार मांडत आहे अंकिता तावरे। कसं बोलू सुचत नाही मला, काय बोलू कसं बोलू सुचत नाही मला। खूप सारं आठवतंय पण डोळ्यासमोर सगळ्या गोष्टींची मालिका आली आहे, पण काही आठवत नाही। चला हवा येऊ द्या आणि जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। आता आपले विचार मांडत आहे चैतन्य ढवळे। माझे नाव चैतन्य ढवळे आहे। मी आज तुम्हाला मनोगत व्यक्त करून दाखवलं आहे की सर्वांनी शांत चित्ताने ऐकून घ्यावे। माझे मार्गदर्शक सूर्य मला चांगले शिकवत होते। मी इयत्ता पहिलीपासून तिथे शिकत आहे। या शाळेमध्ये उपक्रम राबवत त्या शाळेमध्ये चांगले क्रीडा स्पर्धा आहेत। हे म्हणून एवढे माझे वचन जप्त जय मानकर। आता आपले विचार मांडलेले आहे वैष्णवी
शिक्षकांनी आम्हाला घडवले. आमची शाळा म्हणजे ज्ञानाचे मंदिरच. आमच्या शाळेत मला कला क्रीडा यांमध्ये माझी आवड जोपासली. धन्यवाद. धन्यवाद वैष्णवी. निरोपाचा क्षण जणू हळव्याच्या फुलांचा, आठवणींची गर्दी जणू क्षण हा विरहाचा. आता आपले विचार व्यक्त करत आहेत पूर्वा. माझे नाव पूर्वा आहे. माझा सर्वांना नमस्कार. आपण इथे सर्वजण निरोप संवादाच्या कार्यक्रमात सहभागी झालो आहोत. आजचा दिवस फक्त माझ्यासाठी नव्हे तर सर्व विद्यार्थ्यांसाठी भावूक दिवस आहे. आपण सर्व वेगवेगळे होण्यात पण सोबत राहतील अशा गोड सरांची गोड आठवणी. आज शाळेचा दिवस घेताना डोळे भरून आले. शाळेचे दिवस म्हणजे स्मरणाच्या पुस्तकातील पाने. मी पहिल्यापासून या शाळेत शिकते. ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन मडकी बनवते तसेच त्या सर्व शिक्षकांनी आम्हाला तसे घडवले. आपल्या सर्वांची शाळा म्हणजे एक सरस्वतीचे मंदिर आहे. त्या सरस्वतीच्या मंदिरात आम्हाला माणूसपणे कसे जगायचे व माणसांचा आदर कसा करायचा हे शिकवले. पहिली ते 7वी पासून माझ्याकडे काही चूक झाली असेल तर क्षमा असावी. वृद्धापकाळाला भिंतीची कमान असावी, भिंतीची कमान असावी. विद्यार्थ्यांचा नजरेत दिशा असावी, दिशा असावी. धन्यवाद. निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे. पाऊल बाहेर पडताना रंगवणारे मन आहे, रंगवणारे मन आहे. आता आपले विचार मांडत आहे संजीवनी गव्हाणे. मी या शाळेत पहिलीपासून शिकतो. आम्ही या शाळेचा पहिलीपासून अनुभव घेतो. आमच्यावरती मॅडमनी चांगले संस्कार केले. कर्णले मॅडमनी व कुंभार मॅडमनी, बालगुडे मॅडमनी आम्हाला लेझीमध्ये सहभाग घ्यायला लावला. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. सुटलं म्हणून सोबत सुटत नाही, नुसतं निरोप दिल्याने नाट्य सुटत नाही. आता आपले विचार मांडत आहे प्रथमेश माळवदे. आदरणीय व्यासपीठ, सर्व शिक्षक आणि माझे विद्यार्थी मित्रांनो, मी प्रथमेश हृदयनाथ माळवदे. आज इयत्ता 7वीचा 2023-24 चा निरोप समारंभ आहे. निरोप हा शब्द ऐकताच मनात अनेक भावना दाटून येतात. आम्ही 7 वर्षाचे या शाळेत खुशीत घडलो. त्या शाळेबद्दल 10 मिनिटात सांगणं खूप कठीण आहे. ते मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. शिस्तप्रिय मुख्याध्यापिका, सतत आमच्या यशाचा विचार करणारे हे सर्व शिक्षक, माझे विद्यार्थी मित्र मैत्रिणी, आज आपण इथे निरोप समारंभासाठी जमलो आहोत. ही इमारत, हे सर्व शिक्षक, हे सर्व अविस्मरणीय आहे. ही ज्या झाडांच्या सावलीत ज्या झाडाच्या सावलीने आम्हाला 7 वर्ष आसरा दिला, ज्या मैदानात आम्ही 7 वर्ष खेळलो, ते मैदान, ती झाडे आमच्या सदैव स्वप्नात येऊन आमच्याशी बोलतील. तसेच आमच्या कौंडण्य मॅडमनी जे अपार कष्ट घेतले स्पर्धा परीक्षेसाठी, ते पण आम्हाला भविष्यात कुठल्या ना कुठल्या तरी स्पर्धेसाठी उपयुक्त ठरेल. सामाजिकीकरण जे आमच्या शिक्षकांनी केले, तेही आम्हाला खूप उपयुक्त ठरेल. आता मी एक कविता बनवली आहे, ती तुम्हाला वाचून दाखवते. नकोशी तरी जीवाला तळमळ लागली आहे, नकोशी तरी जीवाला तळमळ लागली आहे. येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे. वर्गातल्या गप्पा गोष्टींची मजाच वेगळी असायची. वर्गात ह्या गप्पा गोष्टींची मजाच वेगळी असायची. याची खेचायची त्याची खेचायची मजा यायची. ऑफ तासाला किती बडबड आम्ही केली, ऑफ तासाला किती बडबड आम्ही केली. वर्गातली शुल्लक गोष्ट दिल्लीला नेली. अभ्यास केलेला नसला तर भेटायचा छडीचा प्रसाद, अभ्यास केलेला नसला तर भेटायचा छडीचा प्रसाद. मित्रांमध्ये उगाच कारण नसताना घालायचे वाद. जरी आठवण आता सदैव आपली एकच राहील, तरी आठवण आता सदैव आपली एकच राहील. आयुष्याच्या वळणावर पुढे जाताना मागे डोळे भरून नाही, मागे डोळे भरून नाही. मैत्रीचं सानिध्य हरते याची हळहळ लागली आहे, मैत्रीचं सानिध्य हरते याची हळहळ लागली आहे. येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे, वेळ आली आहे. नकोशी तरी जीवाला तळमळ लागली आहे, येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे. माझ्या पाठीशी जेव्हा दप्तर आलं, माझ्या पाठीशी जेव्हा दप्तर आले, एका विद्यार्थ्याचं जणू पाखरे झालं. माझ्या पाठीशी जेव्हा दप्तर आले, एका विद्यार्थ्याचं
पाखर झालं. आकाशी भरारी घ्यायची कशी हे शिकवलं गेलं. आकाशी भरारी घ्यायची कशी हे शिकवलं गेलं. ज्ञानाच्या चौकातून आम्हाला मिळवलं गेलं. ढगांची गाणी आणि पावसाची कविता म्हणू वाटते. ढगांची गाणी आणि पावसाची कविता म्हणू वाटते. हेच बाळ नवीन पहिली द्यावं जणू वाटते. हेच बाळ नवीन पहिली द्यावं जणू वाटते. म्हणून तेच आभाळ बघण्याची पुन्हा सवय लागली आहे. येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आहे. नकोशी तरी जीवाला तळमळ लागली आहे. येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे. गणिताचे प्रश्न वहीवर सोडवण्यासाठी कधीच नव्हते. गणिताचे प्रश्न वहीवर सोडवण्यासाठी कधीच नव्हते. आपल्याला जिंदगीचे कोडे सोडवता यावे म्हणून ते होते. कोणत्याही शिक्षकाला वाटत नाही की व्हावा विद्यार्थ्याचा रास. कोणत्याही शिक्षकाला वाटत नाही की व्हावा विद्यार्थ्याचा रास. तुम्ही तुमचं अस्तित्व निर्माण करा म्हणूनच शिकवला जातो इतिहास. शाळेमध्ये विज्ञानाचे कदाचित यासाठी होतात प्रयोग. शाळेमध्ये विज्ञानाचे कदाचित यासाठी होतात प्रयोग. जीवनात आलेल्या अनुभवांचा जीवनासाठी व्हावा उपयोग. जीवनासाठी व्हावा उपयोग. वर्ष अखेर येता येता वाटत आहे जणू सरूनच गेलो. वर्ष अखेर येता वाटत आहे जणू सरूनच गेलो. पावली आयुष्याचा होमवर्क करायचा आहे हे तर विसरूनच गेलो. पावलांना क्षणोक्षणी एकच सांगायचं असतं. कुठेतरी जाण्यासाठी कुठेतरी थांबायचं असतं. कुठेतरी जाण्यासाठी कुठेतरी थांबायचं असतं. डोळ्याची नदी म्हणूनच खळखळ झाली आहे. डोळ्याची नदी म्हणूनच खळखळ झाली आहे. येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे. नकोशी तरी जीवाला तळमळ लागली आहे. येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे. तुम्हा सर्वांना आम्ही एकच खात्री देतो. भविष्यात तुमच्या कष्टाचे फळ म्हणून आम्ही यशस्वी होऊ आणि जिल्हा परिषद शाळेचे नाव अभिमानाने सांगू. एवढे बोलून मी माझी दिवस मारून आल्यावर कठोर मन ही ताकद हळवी होतात निरोपादर्शन आल्यावर. आता आपले विचार मांडण्याचे तयारी झाली. नमस्कार, माझे नाव साक्षी दिनेकर. आज आमचे पुस्तकातील पाने. शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने. सर्व शिक्षकांनी आमच्यावर उत्तम संस्कार केले. तसेच 5वी-6वी मॅडम यांनी स्कॉलरशिप व शाळेचा अभ्यास चांगला करून घेतला. तसेच 7वी शेतकरी मंथन ते व शाळेचे चांगले करून घेतले. त्यावर आम्हाला चांगले मार्क पडले. ही शाळा सरस्वतीचे मंदिर आहे. या मंदिरात आम्ही सर्व गोष्टी शिकलो. या शाळेने आम्हाला खूप शिकवले आहे. या शाळेतून बाहेर पडणारं विद्यार्थी नक्की या शाळेचा अभिमान असणार आहे. धन्यवाद. निरोप देताना आपले मन होई हे जड. निरोप देताना आपले मन होई हे जड. गुरु शिष्याचे हे नाते नेहमी नाहू गोड. आता आपले विचार व्यक्त करणार अंजली. वाटलं तरी थांबा वाटलं तरी थांबणार नाही. निरोपाचा हा हळवाक्षण. थांबा वाटलं तरी थांबणार नाही. निरोपाचा हा हळवाक्षण. बाहेर निघून गेली तरी रेंगाळत राहिल्या प्राणातच माझे मन. बाहेर निघून गेली तरी रेंगाळत राहिल्या प्राणातच माझे मन. निरोपाच्या सोहळ्याची कधी करू नये घंट. निरोपाच्या सोहळ्याची कधी करू नये घंट. निरोपाच्या भेटीला नसतो कधीच अंत. निरोपाच्या भेटीला नसतो कधीच अंत. बोलली असेल उलटून झाल्या असतील तुका. बोलली असेल उलटून झाल्या असतील तुका. विसरून सारे द्या आशीर्वाद मनात काही ठेवू नका. विसरून सारे द्या आशीर्वाद मनात काही ठेवू नका. जीव लावले गुरुजनांनी आई वडिलांचा आम्हाला. जीव लावले गुरुजनांनी आई वडिलांचा आम्हाला. कसे सांगू किती दुःख होते सोडून जाताना तुम्हाला. कसे सांगू किती दुःख होते सोडून जाताना तुम्हाला. कुठेही चूक असली तरी कुठेही चूक असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते. कुठेही चूक असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते. पण संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी नवी पाठ असते. धन्यवाद. शाळेचा हा निरोप मन आले आठवणींनी भरून.
तरी तुम्ही दिलेले ज्ञान कट करू नको व्हिडिओ. जन्माची होल्ड कर सगळं. पोच करायचं. आज 7वीचा सेंटअप आहे. खूप वाईट वाटतंय तुम्ही चाललाय 7वीच्या विद्यार्थ्यांना. तुम्ही खूप आमच्यासाठी कष्ट घेतले. तुम्ही क्रीडा स्पर्धांमध्ये आमच्या शाळेला खूप जास्त ही दिली कीर्ती दिली. त्यामुळे तुमचे मनापासून आभार. आणि खूप तुम्ही चाललाय खूप वाईट वाटते. तुमच्या मुलींमध्ये माझ्या काही मैत्रिणी पण आहेत, जसे की सिद्धी, श्रेया, अंकिता, वैष्णवी असे सगळेच आहेत. पण खूप वाईट वाटते तुम्ही चाललंय म्हणून. धन्यवाद. सदैव राहू द्या श्रीमंत आमच्या पाठी. आजारचे दोन शब्द तुमच्या आभारात द्या. आता आपल्या विद्यार्थी माझे नाव प्रणव नाही. मी एक 7वीमध्ये शिकतो. मी तुम्हाला शाळेत आल्यापासून आतापर्यंतचे पूर्ण करतो. या शाळेमध्ये मी 6वीत आलो तेव्हा मी गेट जवळ होतो. तेव्हा माझे वडील मला म्हणाले की तुला कोणते शाळेत जायचंय, त्या गव्हर्नमेंट शाळेत जायचंय किंवा या मराठी शाळेत जायचंय. मी तेव्हा त्यांना उत्तर दिले की तिथे चांगलं शिक्षण मिळतं, चांगली शिस्त आहे, शिस्तप्रिय शाळा आहे, विविध उपक्रम राबवतात, त्या शाळेत मला पाहिला. आणि आम्ही पुढे सांगून जातो. त्यामुळे माझे वडील म्हणाले की मला या शाळांबद्दल काही माहिती नाही. एक काम कर, तू त्या शाळेत 2-3 दिवस नाही आवडली तर त्या शाळेत जा. मग पहिल्यांदा मी आपल्या शाळेत आलो. तेव्हा थोडीशी भीती सुद्धा वाटली, पण नंतर या शाळेत उतरून गेलो. पहिल्यांदा मी 6वीत तेव्हा मी 6 नंबरमध्ये होतो. नंतर आम्ही 1 नंबरमध्ये आलो होतो. त्यावेळेस आम्हाला परीक्षेसाठी तयार केलं आणि जे काही मी आता आहे ते त्यांच्यामुळेच आहे. आणि नंतर मी 7वीत मी शिक्षकांकडे गेलो. तेव्हा मी आता 6 वर्षामध्ये आहे. जेव्हा मला नवीन सर आले तेव्हा मला वाईट वाटलं, कारण कसं होतं तुमच्यासोबत जे होतं. कारण काही 2-3 वर्ष आपण एका शिक्षकाकडे आणि एकाच दिवसाला आपण दुसऱ्या शिक्षकाकडे पण तसं समजून जायचं नाही, कारण आपण एकच यायचं आहोत. परत तरी आपण त्या शिक्षकांना भेटू शकतो, त्यांचे अर्थ विसरू शकतो, त्यामुळे तसं चुकून जायचं नाही. पण एक दिवस असा येतो की आपल्याला आपली शाळा सोडून जावी लागते. तेव्हा आपल्याला खूप रड येते, कारण आपण आपले मित्र सहकारी आपले ज्यांनी शिक्षक ज्यांनी आपल्याला इतकं शिकवलं ते आपल्याला सोडून जावं लागतं. आपल्याला ते इतके शिकवतात की आपण कुठे मोठा अधिकारी हो, नंतर आपण भेटू शकतो. आपल्या गुरुजनांचा आदर्श ठेवून त्यांचे नाव लौकिक करायचे असं ते ठेवायचं. आपल्या गुरुजनांचा कधी विसरायचं नाही. आपले पहिले गुरुजन हे आपल्या देशाची पहिली पायरी आहे. ते लक्षात ठेवून पुढली पायरी पहिले वाढले. धन्यवाद. कितीही चुकत असली तरी कुठेतरी स्वप्नात वाट कितीही चुकत असली तरी कुठेतरी स्वप्नात वाट असते. पण स्वप्नाच्या वाटेसोबतच जन्मदारी तरी पहाट असते. आता आपल्या निरोपाच्या नव्या शक्तीदारून मोठे भाग्यवान आम्ही गुरु आला दुसरा बोलावा हृदयामध्ये जपून ठेवी आपुलकीची ओलावा आपुलकीचा ओलावा. आता आपले विचार मांडत आहे श्रेया पाठव.
नंतर घरातले सगळे त्याला अभ्यास करून घेतात. त्यासाठी या शाळेत आल्यानंतर सर्वांनी मला अभ्यास करून घेतला. मी या शाळेत आल्यानंतर प्रथमच मी लेझिम स्पर्धेत भाग घेतला. त्या स्पर्धेत आम्ही पुण्यापर्यंत गेलो होतो. तिथे आमचा लेझिम मध्ये तृतीय क्रमांक आला. नंतर सांगलीमध्ये खो खो, कबड्डी आणि लेझिम या स्पर्धेत भाग घेतला. खो खो मध्ये आमच्या तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक आणि कबड्डीच्या बीट स्तरावर तृतीय क्रमांक आणि लेझिमच्या तालुका स्तरावर तृतीय क्रमांक आला. खरंच ही शाळा खूप छान होती. सोडून जाऊ वाटत नाही या शाळेला, पण काय करायचं, वेळ संपला त्या शाळेत राहण्याचा. सोडून आता या शाळेला, पण आठवण म्हणत फक्त बहिणीप्रमाणे प्रेम करणाऱ्या मैत्रिणींचा आणि देवासारखी मदतीला धावून येणाऱ्या शिक्षकांचा. सोडून जातो या शाळेला, पण काय करायचं, वेळ संपला आता या शाळेत राहण्याचा. धन्यवाद. माझं नाव निशिता. आज आपण सर्वजण नवीन संकल्पनासाठी जमलो आहोत. आज तीच नाही ते आपण सर्वजण खूप अवघड आहोत. काही वर्षांपूर्वी माझ्या शाळेमध्ये अर्पण झाले. ज्याप्रमाणे माझ्या डोळ्याला आकार देऊन चित्रावरती ठरवतो, त्याचप्रमाणे या शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी आमच्या उत्तम संस्कार केले. आमची ही शाळा येण्याचं पवित्र मंदिर आहे. या मंदिराने आमची श्रद्धे जोपासते. या शाळेतून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी या शाळेचा अभिमानाचा धन्यवाद. करून जावे बरेच काही निघून येऊन जाताना रविवार या जगात निरोप शेवटी घेतात. आता आपण ठिकाणी कोमल संवाद सुटला म्हणून सोबत सुटत नाही. संवाद सुटला म्हणून सोबत सुटत नाही. एका निरोप दिल्याने नाते सुटत नाही. अनेक कार्यक्रम स्पर्धा झाल्या, जेवण संमेलन आले म्हणून या डोळे येताना गेलो शाळेचा आले म्हणून या डोळे. शाळेतील दिवस म्हणजे स्वर्णाच्या थोडंसं वेगळं होतं. सगळ्यात कशाची विकास ठाऊक नसतं. आता आपली विचार मांडत आहे संजीवनी जाधव. प्रत्येक वर्णावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा, या पुढच्या प्रवासाची मस्त राहावा. नमस्कार, माझे नाव सर. त्याप्रमाणे मातीच्या पोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर माती घडवतो. त्याप्रमाणे तुमच्या मानवी मनावर उत्तम असे संस्कार आमचे घडवले. आमचे आज तुमच्या विद्यार्थी विविध क्षेत्रात समाजात शाळेचे गावाचे व आई-वडिलांचे नाव उंचावत आहे. तुम्ही वेळेसाठी बाबासारखे मोठं होऊन शाळेला शिस्त लावून व वेळेसाठी मायेला आईसारखी आमची काळजी घेतली याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. दाटून येते आठवणी, हृदय होते पाणी, मुख्य होते वाणी. आता आपले विचार मांडत आहे आर्यन. कसे बोलू काय बोलू सुचत नाही मला. कसे बोलू काय बोलू सुचत नाही मला. आठवतो आणि दिवस घडत चालला. शाळा म्हणजे काय असते आज कळते मला. इथून दूर जाताना सगळेच आठवते मला. इथून दूर जाताना उदास वाटतंय. पुढील जीवन कसे असेल काहून मनात वाटतंय. धन्यवाद. चला हवा येऊ द्या, अमृताच्या काळाहून. मी चपाती चालू त्यामुळे माझं कोण केले नव्हते. फक्त प्रत्येकाने मला मित्र ओळखले झाले. शिक्षक नव्हते कारण त्यावेळी कोण नव्हता. परत साफ चालू तेव्हा सगळी शिक्षक ओळखीची झाले. मग त्यावेळेस सगळ्या शिक्षकांनी मला प्रोत्साहन दिले कारण मी पॉलिटिक्समध्ये फक्त 2 मार्क म्हणून घेतले. त्यामुळे सर्व शिक्षकांनी प्रोत्साहन दिले. सर्व शिक्षक म्हणजे ही वेळ पुन्हा येईल, पुन्हा डोळ्यात घेतली. आणि सर्व शिक्षकांनी प्रोत्साहन दिले. ही तुम्ही प्रोत्साहन मला मिळून आणि यामुळे मी नक्कीच मोठा अधिकारी किंवा काहीतरी होऊन दाखवेल. धन्यवाद. आपण एका सातवीच्या वर्गाला
निरोप देण्यासाठी आलेलो आहोत. 2018-19 या सालामध्ये आम्ही सर्व शिक्षक या शाळेमध्ये प्रशासकीय दर्जा झाल्यामुळं एवढं रुजू झालं. ओळखी कोणाच्या नव्हत्या, सांगली गावामध्ये याचा काही संबंध नव्हता. शिक्षकांची आमची ओळख नव्हती. 1-2 शिक्षकांची फक्त माझी तोंड ओळख होती. पण या ठिकाणी आल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांच्या नाऱ्या तपासल्या. कुठल्या विद्यार्थ्यांना कुठलंच तालीम दिल्यानंतर त्याला कशी दिशा मिळेल याचा आम्ही विचार केला आणि तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तेकडे आपली शाळा गुणवत्तापूर्ण होण्यासाठी सर्व शिक्षकांनी खूप मौलिक वेळ देऊन तुमच्यावरती मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याचं फळ आपल्याला या महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्यांच्या गावात शाबासकी मिळत आहे. आम्ही त्यावेळेला तुम्ही आता दुसरीमध्ये होता, बरोबर आहे की नाही? खूप छोटी केली होती, काय काय गेल्या आता आमचं कसं व्हायला बरोबर आहे का? मला वाटतं म्हणजे सरांचा मुलगा आठवलं थोडं जरूरच गेला जगताप मॅडमच्या वर्गाचा 4 दिवस सतत गरज होता का तर जुन्या मॅडमचा खूप लळा लागलेला होता. मी सरांना म्हटलं तर तोही तर त्याला जर करमत नसेल तर तुम्ही त्याला घेऊन जाऊ शकताय. पण हे जे तुम्ही घडलेले विद्यार्थी आहात अष्टपैलू विद्यार्थी घडलेले आहात. तुम्हाला भविष्यामध्ये प्रयत्न जिद्दची काठी नाही सोडली तर कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही. मी शिस्तीच्या बाबतीत करत असल्यामुळं माझ्याकडून काय तुम्हाला थोडंसं झालं असेल किंवा बोललं गेलं असेल जास्त मी दिलगिरी व्यक्त करते आणि तुमच्यासाठी मी कविता केलेली आहे आणि ती कविता म्हणून लागतो ते निरोप देता भावना दाटता निरोप देता भावना दाटता जा मुलांनो आता संपली सोबता जा मुलांनो आता संपली सोबता शब्द कानी तुला कधी पडणार नाही पाऊलांच्या खुणा कधी दिसणार नाही शब्द कानी तुला कधी पडणार नाही पाऊलांच्या खुणा पुन्हा दिसणार नाही. मोकळ्यावर जात कुणीतरी शोधिता मोकळ्यावर जात कुणीतरी शोधिता जा मुलांनो आता संपली सोबता जा मुलांनो आता संपली सोबता तुझ गेले कसे कधी कळले नाही तुझ गेले कसे कधी कळले नाही मैत्रीचे क्षण आहे आता उरले नाही मैत्रीचे क्षण आहे आता उरले नाही. कोण भेटेल कधी कुणास नाही पता कोण भेटेल कधी कुणास नाही पता जा मुलांनो आता संपली सोबता जा मुलांनो आता संपली सोबता ताई जीवनामध्ये यश तुम्हाला मिळो ताई जीवनामध्ये यश तुम्हाला मिळो सुख शांती मिळो दुःख सारे करो सुख शांती मिळो दुःख सारे करो पाखरे चालली दूरदेशी आता पाखरे चालली जरी किती शिस्तीचं शिक्षक असले तरी त्याच्या हृदयात तुमच्यासाठी काय प्रेमच असतं आणि ते प्रेम आज दाटून आलं मॅडमचं आणि त्यामुळे पुढे शब्द त्यांना फुटणार. असे शिक्षक असे मुख्याध्यापक मार्गदर्शक लाभणं हे विद्यार्थ्यांच्या नशिबात असावं लागतं आणि तुमच्यासारखी गुणवान विद्यार्थी लाभणं सुद्धा शिक्षकांच्या नशिबात असावं लागतं. यानंतर तुमच्या मार्गदर्शिका कळडोले मॅडम या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे.
की तुम्ही सगळे जर पाखराचे जे बसले ना, मला सगळी आम्ही 2018-19 त्यावेळेस सगळे नवीन होतो, त्यावेळेस तुम्ही दुसरीला होता, ते चेहरे मला आता दिसायला लागले, बारकी बारकी पाखरं. आणि ही आज पाखरं मोठी झालेली आहेत, त्यांच्या पंखामध्ये बळ आलेले आहे. आणि आता या शाळेतून तुम्ही दुसऱ्या एका जगामध्ये, दुसऱ्या विश्वामध्ये जाणार आहे. आणि जे बळ तुम्हाला इथे आता पंखामध्ये मिळाले आहे, त्या बळाचं तुम्ही तिथं तुमचं यश संपादन करणार आहात. निरोप देताना सगळ्यांनाच माहीत वाटतं, पण मला जास्त करून तुमच्याकडे आनंद वाटतोय की जी शक्ती, जी यश तुम्ही इथे मिळवलेलं आहे, ते तुम्ही पुढे जाऊन यशस्वी होणार आहात त्याच्यामध्ये. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, जीवन जगताना तुम्ही तुमच्या आई-वडिलांना विसरू, पहिले आपले गुरु ते आहेत आई-वडील, जीवनामध्ये त्यांना विसरू नका. त्याच्यानंतरचे गुरु आहेत आपले शिक्षकांना सुद्धा विसरू नका. कुठेही जरी आम्हाला भेट झाली आमची, तो ओळख मात्र देत जा. या शाळेमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण घेतलं. 5वी मध्ये तुम्ही 3रीमध्ये होता, माझ्याकडे 3रीमध्ये होता. आणि 4थी नंतर आपल्याकडे 2 वर्ग होते, 2रीचे 2, 3रीचे 2, 4थीचे 2. 5वी मध्ये माझ्याकडे सर्व मुलं आले, दोन्ही वर्ग एकत्र झाले आणि माझ्याकडे तो वर्ग आला. 4थी मध्ये तर कोरोना असल्यामुळे आपली गाठभेटच नाही पडली, ठीक आहे. आणि 5वी मध्ये पडली, पण ऑनलाईनमध्ये. 5वीला मध्ये कसं झालं, आपल्याला ऑनलाईन जास्त आपल्याला शिकावं लागलं. आणि यामध्ये मग ऑनलाईन जास्त बरेच मुलं मला जॉईन होत होते. आणि ती श्रेया मला असं मोबाईलवर जॉईन व्हायची आणि मग सारखी मध्ये काहीतरी प्रश्न विचारायचे. आणि त्यावेळेस तुझ्या चेहऱ्यामध्ये एवढं काय आठवण नव्हता, पण नंतर आल्यामुळे बापरे ही श्रेया होय, ओळख असतं मी तास बोलत होती. आणि आज सुद्धा बघा निरोप समारंभाच्या वेळेस की जी मुलं मला वाटत होती बाबा नाही पुढे येऊन बोलणार, नाही बोलू शकत, त्यांनी सुद्धा आपल्या मुलावर रचना होण्याच्या खूप छान त्यांनी आपल्या मुलावर व्यक्त केलेलं आहे. मी एवढंच म्हणेन की तुम्ही आयुष्यामध्ये तुम्ही खूप मोठ्या पदावर जा, खूप मोठं यश तुम्हाला मिळो. त्याचप्रमाणे आपल्या वागण्यामध्ये नम्रता ठेवा. कुणाचं आहे आपल्या बोलण्यामुळे आपलं कुणाचं दुसऱ्याचं मन होणार नाही, इतकं आपण नम्र झालं पाहिजे. त्यानंतर नम्रता हा ज्ञानाचा आधार आहे. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सर्वांना पाठीमागल्यांना पण सुप्रभात. ऐकायला येते का? साठीच्या निरोप समारंभाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. सकाळपासूनच आपली जी लगबग चालू आहे. वास्तविक पाहता निरोप घ्यावा आणि तुम्ही निरोप घ्यावा अशी कोणाचीच इच्छा नाही, परंतु जीवनामध्ये आपल्याला आणखी बऱ्याच गोष्टी मिळवायच्या आहेत. आणि त्यासाठी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये ठराविक कालावधीनंतर वेगवेगळी स्थित्यंतरही येत असतात. आणि बदलत्या कालानुरूप वेळानुसार आपणास बदलावं लागतं. हात वर करू नको इथे. एका ठिकाणी राहणं हे प्रगतीचं पण लक्षण नसतं. पाणी जर एका ठिकाणी राहिलं तर त्याचं गटर बनतं, पण तेच पाणी जर वाहत राहिलं तर त्याचं गंगा बनते. आणि आपल्याला गंगेसारखंच राहायचं आहे. इथपर्यंतच्या शिक्षणावर थांबायचं नाही. आपला 7वी पर्यंत शिक्षण हा हे मूलभूत शिक्षण आहे, आपलं पायाभूत शिक्षण आहे. खरं उच्च शिक्षण आपलं अजून बाकीच आहे. त्या उच्च शिक्षणासाठी आपल्याला योग्य दिशा देण्याचं काम आपल्या जिल्हा परिषद शाळेने निश्चितपणे तुम्हाला केलेलं आहे. तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या मनोगतातून थोडक्यात का होईना मनोगत व्यक्त केली सर्वांनी, परंतु त्यातून तुमचं शाळेविषयीचं, शिक्षकाविषयीचं आणि शिक्षणाविषयीचं प्रेम
निश्चितपणे आम्हाला जाणवलं. आपली शाळा राज्य शासनाने राज्याची आदर्श शाळा म्हणून घोषित केली आणि ही आपली शाळा आदर्श शाळा बनण्यामाग या तुमच्या बॅचचा साथीच्या बॅचचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. कारण 2017ला तुम्ही पहिलीत आला, 2018ला आम्ही इथं आलो आणि खऱ्या अर्थाने लॉकडाऊन नंतर आपल्या शाळेत लॉकडाऊन पासूनच शाळेने आपली ट्रीप घेतली. जेव्हा सगळ्यांच्या शाळा बंद होत्या तेव्हा आपलं 2-2 ऑनलाईनचं तास होत होतं सुरुवातीला आणि नंतरच्या काळात आपण वेगवेगळ्या ठिकाणी वर्ग बनवले. आपण शिक्षणापासून दूर गेलो नाही, शिक्षणाशी आपलं नातं तुटून दिलं नाही आणि परिणामी आपल्या शाळेची गुणवत्ता चांगली राहिली. तुम्ही सर्वांनी छान अभ्यास केला 7 वर्ष. खूप गुणवान मुलं आहेत. खूप गुणवान आहे. 5वी तुम्ही शिष्यवृत्तीला असताना माझा तुमच्याशी थोडाफार संबंध आला स्कॉलरशिप शिकवण्याच्या निमित्ताने आणि त्यावेळेस मी पाहिलं की खूप हुशार मुलं आहेत या वर्गात. खूप अभ्यास करतात, खूप कष्ट घेतात. कळलेले मॅडम जेवढे सांगतील तेवढा अभ्यास प्रामाणिकपणे करतात. हा प्रामाणिकपणा आपल्यात असला पाहिजे. आपण कधी खोटं नाही बोललो पाहिजे. म्हणजे 1/3 नंबर फक्त सांगितलेला आणि 2/3 सांगण्यात चालू केला. म्हणजे हे योगदान तुमचं आहे, तुम्ही केलं. आम्ही शिक्षक तुम्हाला आवाहन करणार, त्या आवाहनाला तुम्ही खूप असा चांगला प्रतिसाद देत गेला आणि त्यामुळे आपल्याला हे यश मिळत गेलं. आपल्या शाळेचे शिक्षणाचं, खेळाचं आणि विविध कला गुणांचं या ठिकाणी हे विद्यापीठ झालं असं म्हणायला सुद्धा काय हरकत नाही. आपल्याकडे एकच कमतरता राहिली की म्हणजे थोडी शिस्तीची. म्हणजे समोर बसलेली आपापल्या ज्ञानात कोणी वेगळ्यावर जाईल, कोणी काय करते, काय चाललंय. तिसरी श्रवण सारखी मुलं, प्रणव सारखी मुलं या ठिकाणी आपल्या शाळेला लाभली आणि प्रथमेश सारखा तर हिरा आपल्या शाळेला मिळाला. 5वीत असताना मी त्याचे गुण हेरले. तो इतका सुंदर पद्धतीने शिष्यवृत्ती शिकवायचा वर्गात, एवढे सुंदर शिष्यवृत्ती शिकवायचा की कुठल्या शिक्षकालाही जमणार नाही. एवढ्या सुंदर पद्धतीने शिष्यवृत्तीचा प्रत्येक मुद्दा मुलांना समजून सांगायचा. नुसतं शिकवायचं नाही, समजून सांगायचा. सांगत होता का नाही? आणि त्याचं फार मोठं यश आपल्याला मिळालं त्यावर. तुम्ही सर्वांनी कष्ट घेतलं. कटोरे मॅडमनी वर्षभर कष्ट घेतलं. पूर्ण वर्षभर तुम्ही त्या वर्षी शाळेत होता, ऑनलाईनच्या माध्यमातून, प्रत्यक्ष माध्यमातून आणि त्या वर्षी तालुक्यातून जी गुणवत्ता यादी तुला आली स्कॉलरशिपला, ती तालुक्याची 3 आली आणि त्या 3च्या 3 आपल्या शाळेची आणि तुम्हीच होता. आणि ती 3ही मुलं, तो जो वर्ग होता त्याची काही मुलं तर आपली 2-4 मार्क वर्ग मेरिट मध्ये गेली. श्रवण आणि आकाश प्रसाद 230 वर होती बरोबर नाही का? हरकत नाही. आपण फाटीपर्यंत जर गेलो होतो तर हात पोचला नाही फाटीला फक्त, पण तिथपर्यंत जर गेलो होतो ना श्रवण, तेवढी तर चिकाटी दाखवली का नाही आपण? आता ही 3 चिकाटी अजून थोडं बळ वापरायचं आणि 8वीच्या स्कॉलरशिपला फाटी शिवायची काय. आणि जसं म्हणला ना भविष्यात मी काय ना काय अधिकारी बनवून दाखवणार, तशी जिद्द ठेवायची आणि त्यासाठी जे जे करायला लागेल ते सगळं करायचं. तुम्हाला या शाळेतील सर्व शिक्षकांचा आशीर्वाद निश्चित तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही सुद्धा गुणवान आहात, जिद्दीवान आहात.
त्यामुळे तुम्ही ते यश नक्कीच मिळवतात. या ठिकाणी तुम्हाला 7वीच्या मुलांना मला हे एक आवर्जून सांगायचंय, आतापर्यंत शिक्षकांच्या देखरेखीखाली तुमचा अभ्यास चालू होता. तुझ्या शिक्षक सांगायला होते आपल्याला, तो आता अभ्यास का नाही केला तर छाड्या. परंतु इथून पुढं तुम्ही आता 8वीला गेल्यानंतर असं कुणी म्हणणार नाही की तू अभ्यास का नाही केला. अंतर छाड्या तुम्ही किती अभ्यास केला, किती केला नाही, का केला नाही, का शाळेत आला नाही, असं आता पुढे तुम्हाला कुणी विचारत नाही. म्हणून आपण मनाला वाटेल तसं वागायचं का किती? अजिबात नाही, अजिबात नाही. आपण स्वतःला शिस्त लावून घ्यायची, स्वतःला शिस्त लावून घ्यायची अभ्यासाची, वागण्याची. काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे ह्या दोन्ही गोष्टी ठरवायच्या. कुणी सांगायची गरज हात दुखायला नाही, अजिबात कुणी सांगायची गरज पडली नाही पाहिजे. हे चांगले चलिया त्याचा करा स्वीकार, नव हिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. एवढं ठेवा आणि चांगलं आचरण, चांगलं विचार, चांगला अभ्यास ठेवा. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. जेव्हा निरोप येताना खूप वाईट वाटतंय, मला सुद्धा मनाच्यापासून भरून येतंय की तुमच्यासारखी एवढी जुनी मुलं आता पुढल्या वर्षी आमच्या बरोबर नसतील. निश्चितपणे तुम्ही आम्हाला येऊन भेटणार, बोलणार, मार्गदर्शन देणार, काय समजलं नाही तर विचारायला येणार. परंतु जसं कंटिन्यू तुम्ही आमच्या बरोबर होता तसं कंटिन्यू फक्त आता आमच्या बरोबर नसणार. फरक एवढाच आहे. परंतु काही हरकत नाही. आपल्याला उंची गाठायची, तुमचं ध्येय गाठायचं, त्यासाठी आपल्याला घरचं सोडावं लागणार आणि सोडलंच पाहिजे. घरात बसून घर तोंडा व्हायचं नाही. आपल्याला उंच आकाशी झेप घ्यायची तर गरुडासारखं बळ आपल्या पंखात आलं पाहिजे. आणि इतरांच्या सारखं नुसतं आकाशात गिरक्या नाही घालायचं, तर त्या क्षितिजाच्या पलीकडं आणि मेघाच्याही पलीकडं उंच भरारी घेण्याचं बळ, गरुडाच्या पंखाचं बळ ते तुमच्यात निर्माण झालं पाहिजे. आणि ते तुम्ही निर्माण करा. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मुलांनो, आता एक समारंभ आहे, एक तासाचा निरोप समारंभासाठी उपस्थित असणारे आपले विद्यार्थी मित्र, याबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे शिक्षक वर्ग आणि आजच्या कार्यक्रमाचे कौतुक होती. कारण मुलांना एक तासाच्या मुलांचा आता बऱ्याच शिक्षकांनी आम्ही कौतुक करून झालेलं आहे, त्यामुळे तुम्हाला कौतुक मूर्तीच म्हणावं लागेल. तर साधारण 2 वर्षापूर्वी मी तिकडून 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 जा. 5वीच्या शेवटचे 2-3 महिन्यापासून मुलं माझ्याबरोबर आहेत. त्यानंतर चालू वर्षी 7वीला सर्व मुलं 50-51 मुलं या अध्यापनाचं कार्य चालू आहे. तर सुरुवातीला ज्यावेळेस 5वीला आलो त्यावेळेस असं झालं की काही मुलांची नावं माझी नावं चुकायची. प्रतीक्षाला समीक्षा म्हणायचो, समीक्षेला प्रतीक्षा, अशी नावं उलटी सुलटी होती. आज अशी परिस्थिती की तुमची नावं तर देण्यात येत, त्याबरोबर तुमच्या मम्मी पप्पाची नाव सुद्धा माझ्या लक्षात सर्व झालेला आहे आपला. या ठिकाणी आपण सांगण्यासाठी बघा आपल्या इयत्ता 7वीतील वर्ग जो आहे तो एखादा बादशाह अकबराचा जो दरबार होता, नवरत्न म्हणा, तसं काही कौतुक करण्यासारखी मुलं आहेत. मग वैयक्तिक कोणाचं नाव नाही घेत, पण मुलं एका बादशाह दरबारात जशी नवरत्न होती तशी बरीचशी मुलं नवरत्नाप्रमाणे कोण हिरा आहे, कोण माणिक, बाचू अशी रत्न आहेत. तर ज्या वेळेस मुलांना काही आपल्या शालेय जबाबदारी असतील, स्नेह संमेलन असेल, क्रीडा स्पर्धा असतील, आपला आनंदी बाजार असेल, असे वेगळे जे उपक्रम होते, त्यावेळेस काही मुलांना जर मी काही जबाबदारी ठरवून दिल्या, मुलांना जर काही जबाबदारी सांगितल्या, तर बऱ्याच वेळा आम्हाला असं बिनधास्त झाल्यासारखं व्हायचं. कारण ते मुलं त्याचे प्रमुख नियोजन, पूर्ण नियोजन करायचे. त्यामुळे असे मुलं हे आपल्या कायम स्मरणात राहतील अशी जुनी मुलं आहेत. बघा, पाण्याचा थेंब असतो, पाण्याचा थेंब जमिनीवर पडला तर त्याचं अस्तित्व नाहीच होतं. तो थेंब जर
आळूच्या पानावरती कमळाच्या पानावरती पडला तर त्याला क्षणापुरतं काही मोत्याचा रूप प्राप्त होतं आणि तेच जर पाण्याचा थेंब शिंपल्यामध्ये जमा झाला तर त्या पाण्याच्या थेंबाचा मोती होतो. मग अशाच प्रमाणे अशी युक्ती केली तर आपली शाळा शिंपल्याप्रमाणे आहे आणि त्या शिंपल्याच्या शिंपल्यामध्ये पुढे जाऊ नको, दिसतोय मध्ये मोती आहे. त्यानंतर आता बरेचसे तुम्हाला उपदेश भेटलेलेच आहेत. थोडक्यात काही 1-2 गोष्टी सांगतो मी. तर बघा, प्रत्येकाने महाभारत बघितलं असेल. किती जणांनी महाभारत बघितले? तर त्यातले काही पात्र तर तुम्हाला माहिती असतील. महाभारतामध्ये बघा, पितामह भीष्म आहे, युधिष्ठिर आहे, श्रीकृष्ण आहे, शकुनी मामा आहे, बाकी अर्जुन, भीम, नकुल, सहदेव, माता कुंती. तर मला सांगा तुम्ही या महाभारतातले सर्वात बुद्धिमान व्यक्तिमत्व कोणते श्रीकृष्ण. तुमच्या अंदाजाने? श्रीकृष्ण. श्रीकृष्ण. तर बघा, श्रीकृष्ण असं बुद्धिमान आपण आहेच ते, पण त्याबरोबर एक गोष्ट आहे का की महाभारतामध्ये सर्वात बुद्धिमान म्हटला तर श्रीकृष्णांच्या जोडीला त्यांच्यापेक्षा एकूण बहुना शकुनी मामा. सर्वात बुद्धिमान कोण? शकुनी मामा. पण मार्ग कसा होता? वाईट. वेगळा मार्ग होता आणि त्यांचा हट्टी आणि चुकीचा मार्ग होता. मग तुम्ही किती हुशार असला पण जर तुम्ही चुकीच्या मार्गावरती असला, तुम्ही हट्टी असला तर तुमच्या त्या हुशारीची, तुमच्या त्या बुद्धिमत्तेचा उपयोग समाजोपयोगी होणार नाही, किंबहुना तो समाजाला घातक होईल. तर तुम्ही बुद्धिमान आहात त्याबरोबर तुम्ही भविष्यामध्ये त्या बुद्धीचा चांगला वापर करा आणि हट्टीपणा काय असेल तो हट्टीपणा ठेवू नका. आणि नम्रता. बघा, दुसरा एक सुभाषित आहे, विद्या विनय शोभते. सगळ्यात तुमच्या जोडीला विद्येला, तुमच्या बुद्धीला जर नम्रता तुमचा गुण असला तुमच्यामध्ये तर तो दुग्ध शेतकऱ्याला होतो आणि तुमच्यामधून काहीतरी सृजनात्मक गोष्टी घडू शकतात. तर असा काही गोष्टी लक्षामध्ये ठेवा. आणि बाकीचा बराचसा तुम्हाला उल्लेख झालेला आहे, सांगण्यासारखं भरपूर आहे. तर या ठिकाणी तुमचे पुढील शैक्षणिक कार्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की तुम्हाला शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता आणि सिंहगडाची शौर्यता प्राप्त हो, सह्याद्रीची उंची प्राप्त हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मुलांनी आतापर्यंत शाळेवर सहकार्य केले त्याबद्दल आभार. शिक्षण